आज उमरी तालुक्यामध्ये कैलासवासी बाबासाहेब गोरटेकर, कैलासवासी बापूसाहेब गोरटेकर यांच्या निधनानंतर उमरी तालुक्यामध्ये खरेदी संघाची होणारी पहिली निवडणूक आहे। गेल्या अनेक वर्षापासून सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार महर्षी बाबासाहेब गोरटेकर यांनी अनेकदा प्रयत्न केले। तालुक्यामध्ये विरोध नव्हता अशी बाजू नव्हतीच। बाबासाहेब गोरटेकरांपासून बापूसाहेब गोरटेकर त्यांच्यासमोर अनेक विरोधक असताना त्यांनी ह्या संघामध्ये कधीच राजकारण येऊ दिलं नाही। प्रत्येक वेळेस बाजूच्या विरोधकाची माणसं घेऊन संघ बिनविरोध काढायचा आणि आपल्या सहकार क्षेत्राला जिवंत ठेवायचं काम स्वर्गीय बाबासाहेब गोरटेकर, बापूसाहेब गोरटेकर आणि कैलासवासी वसुभाई चव्हाण यांनी केले। त्या अनुषंगानं ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना एका बाजूला पैशाच्या जोरावर नेऊन आमदार महोदय आणि कवळे गुरुजींना या निवडणुकीमध्ये पैशाचा चंग बांधला। पण जनता पैशाच्या मागे नाही आहे। गुरुजी पैशामुळे माणसे विकत मिळतील, माणसाचे मन मिळत नाहीत, माणसाचे विचार मिळत नाहीत, माणसाचे मत मिळत नाहीत। आपण अनेकदा या कारखान्याच्या निमित्तानं शेतकरी नेते म्हणून आपण त्या ठिकाणी आहात। आपल्या तालुक्याला अनुभव आहे। आम्ही ज्यावेळेस कारखान्याचं आंदोलन कारेगाव फाट्याला केलं, कवळे गुरुजीनं गोरटेकर परिवाराला बदनाम करण्याचं काम केलं की गोरटेकर परिवाराने मला आंदोलनाला बसवलं। गुरुजी, आम्ही शेतकऱ्यासाठी होतो, तिथं पक्षाचा विषय नव्हता। 18 पगड जातीचा असणारा शेतकरी कारेगाव फाट्यावर माझ्या तालुक्यात, माझ्या अंगणामध्ये आणि 6 तालुक्याचा केंद्रबिंदू अशा ठिकाणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सगळे एकत्र आले। कैलासवासी बाबासाहेब गोरटेकर, बापूसाहेब गोरटेकरांनी जो कारखाना उभा केला, जो कारखाना शेअर्स मधला आहे, ज्या कारखान्यावर आमच्या प्रत्येक सभासदाचे 5-5 लाख 6-6 लाख बिनपरतीचे ठेव आहेत। गुरुजी, आपल्या हातात आज सरकार आहे, आपला आमदार त्या ठिकाणी आहे। मला आमदार महोदयांना सांगायचं आहे, खरं जर तुम्हाला या भागातल्या लोकांचा विकास करायचा असेल तर माझ्या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याचे 5-5 लाख शेअर्स त्या वाघरवाड्या कारखान्यामध्ये डुबलेले आहेत, ते आणून द्या आणि नंतर मतदान मागा। महोदय, अहो लाज वाटत होती, तुम्ही 4 तास त्या मंडपामध्ये बसलात। कुठली संस्कृती तुमची त्या ठिकाणी एक अंत्यविधी जात होती। आमच्या बरोबरचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते अंत्यविधीला नमन करण्यासाठी उभं टाकले। आमदार महोदय मात्र त्या मोबाईलमध्ये व्यस्त होते। ही त्यांची संस्कृती आहे मित्र। म्हणजे कुठंतरी लोकांना पैशाच्या दबावावर घेऊन आपण मतदान घेता येईल का, हा चंग त्यांनी या मतदारसंघात बांधला। अत्यंत कमी वेळामध्ये सर्वच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक तन मन धनानं, आमच्याकडे धन नव्हतं पण आमच्याकडे विजयाची खात्री होती, आमच्याकडे विजन होतं, आमच्याकडे ध्येय होतं। आणि ज्या गुरुजीनं सहकार क्षेत्रात जिवंत ठेवतो म्हणून ज्या ठिकाणच्या वर्गणा केल्या त्या भ्रामक होत्या। गुरुजींच्या डोळा सहकारी क्षेत्रातल्या या असणाऱ्या खाजगी जमिनीवर होता, इथल्या प्लॉटवर होता आणि येणाऱ्या काळामध्ये बँकेवर जाण्याचे स्वप्न गुरुजी पाहत आहेत। गुरुजी, सहकार क्षेत्रामधला असणाऱ्या वाघलवड्याचा भाव आमच्या कुंटुरकर साहेबांवर पहिल्यांदा द्या। तुमच्याकडे 25,000 रुपये देणाऱ्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी 27 रुपये भाव देता आणि ज्या माझ्या गरीब शेतकऱ्याकडे रुपये नाही, त्यांचा ऊस तुमच्या कारखान्याकडे गेलाय, त्यांना तुम्ही 25 रुपये देता। हे कसं काय चालू शकते? मित्र, या बाबतीमध्ये गुरुजीची भूमिका ही संशयास्पद आहे। तुम्हाला लोकांमध्ये जायचं असेल तर सर्व शेतकऱ्याने ऊस दिलाय, सगळ्याला एकच भाव द्यावा लागेल। सहकार क्षेत्रातला हा कारखाना नाही, खाजगी क्षेत्रातला आहे। 2 भाव देता येत नाहीत। अनेक गोष्टी त्याच्यामधल्या आहेत, पण तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाता गुरुजी, त्यावेळेस तुमची भूमिका प्रांजळपणानं जा। भगवान मनुकाचं नाव घेतलं किंवा श्रीरावचं नाव घेतलं, लोक ओळखून आहेत कोण कोणासाठी काम करायलंय। पण ज्या लोकांनी तुम्हाला पुढे केलं, ज्या बाबासाहेब बापूसाहेबांनी तुम्हाला सहकाराची नाळ तुमच्या हातामध्ये दिली, मार्केट कमिटीला बसवलं, तुम्हीच सोबत होतात। खरेदी संघावर तुम्हाला बसवलं, तुम्ही सोबत होतात। वाघरवाडा कारखाना तुमच्या हातामध्ये दिला, अशोकराजी तुमच्या सोबत होते। सिंधीचा कारखाना बापूसाहेबांनी काढून दिला। अरे, ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्याच परिवारावर घात करण्यासाठी तुम्ही येताय। आमदार महोदय, ज्या माणसाने तुम्हाला आमदार केले त्याची भूमिका लक्षात असू द्या। तुमचं सर्वस्व संपलं आमदार महोदय। येणाऱ्या काळामध्ये नायगावचा आमदार हा बदलणार आहे आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आम्हीही स्वस्त बसणार नाही। शिरीषराव 2 पाऊल मागे घेऊ। जिल्हा परिषद पंचायत समितीला याचा शेवटचा परवा उमरीमध्ये करू म्हणजे करू। आपण सर्वांनी साथ द्या एवढी विनंती करतो। सर्व मतदारांचे आभार मानून, पुन्हा सर्व निवडून आलेल्या मतदारांचे आणि उमेदवारांचे आभार मानून याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद।